वरुड नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा घेण्यात आली। त्याचप्रमाणे हिंदू शेरणी नवनीत राणा यांची सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचार सभा घेण्यात आली। सकाळी 12 वाजतापासून मैदानामध्ये गर्दी करून बसलेल्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवनीत राणा यांचे शब्द ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जयघोषात नवनीत राणा यांचं स्वागत करण्यात आलं तथा यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासंदर्भात नेमकं नवनीत राणा काय म्हणाला ते बघूया। डिबेट चालू आहे, बाम टीव्हीवर डिबेट चालू आहे की धर्माचा ध्वज म्हणजे काय, भगवा झेंडा म्हणजे काय, कळस म्हणजे काय। अरे बाबा, आमची संस्कृती आहे ती पाकिस्तानवाल्याला आम्हाला आमची काय समजणार आहे की मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर कळस लावाच लागते, मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर धर्माचा ध्वज लावाच लागते आणि ते तिथून म्हणतात आहे की आम्ही आमच्या धर्माचं, आमची संस्कृतीचं, आमची पद्धतीचं, आमची हिंदुस्थानी कल्चरचं आम्ही प्रचार प्रसार आमचे देशाचे प्रधानमंत्री करत है। अरे पाकिस्तान वालों, मैं आपको इतना, तुम्हारे लोगों को इतना बताना चाहूंगी कि अगर कोई धर्म के ऊपर उंगली उठाएगा तो उसकी उंगली भी काटी जाएगी। इस हिंदुस्तान में इतनी ताकत हमने बनाई हुई है, इस हिंदुस्तान में इतनी ताकत बनाई है। हम नहीं कहते कि तुम्हारा मजहब खराब है, हम ये कहते हैं कि जितने टेररिस्ट हुए उनके सबकी लिस्ट ये देश में निकालो कि लिस्ट में वो टेररिस्ट के नाम किस शब्द से और आखिरी किस शब्द से होती है। वो टेररिज्म से हमको प्रॉब्लम है, हमको तुमसे नहीं। जो टेररिस्ट करके निर्दोष व्यक्तियों की जान लेते हैं, हमको उस मजहब से प्रॉब्लम है, हमको किसी धर्म और किसी व्यक्ति से नहीं है। आज दादा, मी आपल्याला एवढा विश्वास देईन, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय, भारतीय जनता पार्टी आणि आपले सगळे कार्यकर्ता ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या माती सोबत प्रामाणिक आहे। हा फक्त गळ्यात घालण्यासाठी नाही की आमचं चिन्ह आहे, त्याच्या सोबत जे केसरी आमच्या रक्तात आहे त्याच्या प्रतीक याच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही आमच्या गळ्यात घालून त्याचा प्रचार प्रसार करतोय। ईश्वर दादा, तुम्हाला एवढीच विनंती करीन की या पूर्ण शहरामध्ये येणारं भविष्य म्हणजे आमच्या मुलांचं आहे। त्या मुलांकरिता चांगली लायब्ररी या पूर्ण शहरामध्ये मोठी लायब्ररी झाली पाहिजे, जिथून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आम्हाला शिकवलं होतं की मुलांचं भविष्य म्हणजे एज्युकेशन आहे आणि त्या एज्युकेशन करिता प्रत्येक ठिकाणी मोठ्या एरियामध्ये एक चांगली लायब्ररी उभा करणे आणि त्याच्यामध्ये आमचे मुलं त्यांचे भविष्य उज्ज्वल होणे, तेवढाच कामाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चंदूभाऊ आमच्या बावनकुळे साहेबांनी म्हटलंच असन की प्रत्येक एरिया पूर्ण गावामध्ये गल्लो गल्ली सीसीटीव्ही कॅमेरा लागेल की आमची बहीण, आमची आई, आमची मुली जर रात्री बेरात्री कुठे गेल्या तर त्यांना घरी येण्यासाठी भीती नाही वाटली पाहिजे आणि कोणी त्यांच्यावर हात नाही टाकला पाहिजे, एवढी भीती सगळ्यांना राहिली पाहिजे। आज महिलांची जेवढ्या मोठ्या प्रमाणात या पेंडॉल मध्ये बसलेले आणि सकाळपासून बसलेले आहे, हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एवढीच अपेक्षा आहे की देवाभाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील, देवाभाऊच्या माध्यमातून आमचे चंदूभाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील, चंदूभाऊच्या माध्यमातून, ईश्वर भाऊच्या माध्यमातून आमच्या शहराचा विकास होतील। मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की चेन तुटू देऊ नका। एखादा दुसरा व्यक्ती आला तर तो तुमचा विकास करू शकत नाही, कारण आमदार ज्याच्या पाठीशी आहे त्याचाच व्यक्ती, त्याच्याच चिन्हामध्ये राहणारा व्यक्ती जर निवडून आला तरच तो शहराचा विकास होऊ शकते, दुसरा कोणी करू शकत नाही। दुसरा किती काही म्हटलं की आमच्याकडे तिजोऱ्या आहे, तिजोऱ्यामध्ये खूप पैसे आहे, जेवढे वाटले तेवढे देईन, पण आमदार जर सोबत नसला तर मंत्रालयावरनं फाईल तो क्लिअर करून आणू शकत नाही आणि आमदारचा माणूस असला तर हे एनओसी देईन आणि आमदार साहेब मंत्रालयावरनं सगळ्या काही गोष्टी पाठपुरावा करून आपल्या शहराचा विकास करेल। मी सगळी बहिणींना, सगळे यंग युवांना मी हात जोडून विनंती करेन, हे काही मत बटू देऊ नका। नहीं बटना है नहीं कटना है, और इस बार एक भी रहना है
और सेफ भी रहना है. बस इतनी मैं विनंती आप लोगों को करूंगी. कारण माझे इलेक्शन मध्ये मतांचं विभाजन झालं नसतं तर मी काही मतांनी पराभूत झाली नसती. आज मी तुम्हाला तेवढीच विनंती करायला आली आहे. कोणी किती सांगितलं की मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका. कारण आमच्या देवा भाऊ त्यांचे वर बसलेले आहे. फक्त तेवढंच लक्षात ठेवा आणि फक्त कमळ 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 या चिन्हावर मतदान करून आमचे ईश्वर भाऊला आणि जेवढेही नगरसेवक जेवढेही महिला कॉर्पोरेटर म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये कॉर्पोरेटर होणार आहे पुरुष मंडळी आमची त्यांना सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि आमचे देवा भाऊला सुद्धा आपली साथ आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे. एवढंच विनंती करायला मी आपल्या मदत आली आहे. किती लोकांनी तयारी केली आहे हात वरती करून आज सांगा बरं.